हाय गाईज, आता आम्ही एक नवीन रेसिपी तयार करत आहोत. आता आम्ही घेतलेलं आहे मटण. तुम्ही पाहू शकता आम्ही ते आता एक मसाला घेतलेला आहे. याच्यामध्ये खोबरा आम्ही वाटून घेतलेला आहे. माझी बायको जस्ट बैठा घेऊन तर जेवत आहे. तर तुम्ही आता पाहू शकता अगेन आम्ही येथे पुढे आता घेत आहोत एक मिक्सरमध्ये आम्ही आता पूर्ण रेसिपी घेत आहोत. तर तुम्ही पाहू शकता आता आम्ही जस्ट चला तर आपण हे करू, मिक्सर वाटून घेऊया. नंतर पाहू शकता आता आम्ही मसाला वाटून घेतलेला आहे. याच्यामध्ये खूप असे रेसिपी ॲड केल्या. याच्यामध्ये खोबरं घेतलं आहे, अद्रक घेतलं आहे, कांदा घेतला. आता एक ओलं खोबऱ्यात एक मसाला आपल्याला लागेल, त्याच्यासाठी आपण एक मिक्सर करत आहोत. तर त्याला वाटून घेऊ पुढे. तर तुम्ही पाहू शकता आम्ही आता मसाला वाटून घेतलेला आहे. आणि आता हे म्हणे आमची इथं उभी आहे, खूप म्याव 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 करते. त्याला चिकन ॲक्च्युली आवडतं. तर आम्ही आज मटण आणलं, त्यामुळे थोडीशी बघते की काय भेटेल का नाही. त्यामुळे म्याव म्याव करते. तर पाहू शकता तुम्ही आता मसाला आता रेडी झालेला आहे मटणाची. आणि मस्त त्याच्यामध्ये थोडी चरबी घेतली पाहिजे, कारण का चरबी चांगली वेगळी टेस्ट असते. माझी बायको आहे ही, पाहू शकता तुम्ही आता जरासा गरम मसाला ॲड करते याच्यामध्ये, कारण गरम मसाल्याने थोडं एक स्वाद एक वेगळा लागतो. म्हणे अगेन बोलते तर तुम्ही मला देत नाही तर मी जाते. मग ठीक आहे जाऊ दे. मग ती चला तर मग पुढे आपण बघूया. तर आता तुम्ही पुढे बघू शकता आज मस्त आम्ही चिकनाची रेसिपी तयार करण्याची योजना आहे. बायकोला ॲक्च्युली आवडत नाही, पण ती थोडीशी खायला प्रयत्न करेल असं म्हणते. हे बघा असं मस्त अशा गोऱ्या हाताने मस्त थोडंसं हे करून घेऊया. आणि असं मस्त एकदम वाटून घेतलं आहे. जेवढा जाड तुम्ही मसाला ठेवणार तेवढा ते चांगलं असेल. हे आहे आता मी माझ्या हाताने बघा तुम्ही पाहू शकता की चिकनाचे थोडेसे बारीक तुकडे करतो, कारण का कसं आहे की आपले तोंड थोडंसं लहान असतं, त्याच्यामुळे ते मटण मोठे ठेवले त्यानंतर तावण्यासाठी थोडं प्रॉब्लेम होऊ शकतं. तर बघा आता ते तुटत नाही काय हाडं थोडीशी, कारण का मी पण तुम्हाला माहिती असेल की त्याच्यामध्ये थोडंफार तरी आपण हाडाची पिसं आणू, त्याच्यामुळे वेगळी टेस्ट येते. नुसतं तुम्ही नरम आणलं तर तेवढी टेस्ट एवढी खास लागणार नाही. तर मी आता बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम छोटे छोटे पीसेस आहेत इथे. आणि अशी आम्ही थोडंसं कालवण्यासाठी हड्डीची पीस घेतलं, त्याच्यामुळे रस्सा एक मस्त होतो. कारण का तुम्हालाही माहिती असेल की आपण जेव्हा पण पायासूप बनवतो त्याच्यामध्ये हडं एक लागतं. त्याच्यामुळे तुम्ही 2 प्रकारचे मसाले घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता हिरवा मसाला एक आणि थोडंसं आम्ही हळद आणि गरम मसाला टाकून घेतलेला आहे. तर त्याला आता धुवून घेऊया. तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये थोडीशी चरबी ठेवलेली आहे. ती चरबी थोडी धुतल्यामुळे वरती आलेली आहे. थोडंसं असं तेलकट पदार्थ आलेला आहे. आता माझ्या बायकोने हे कुकर घेतलेला आहे, कारण काळा कुकरामध्ये तुम्ही पहिल्याच्या एक वेगळी टेस्ट येते आणि थोडंसं चिपकतही नाही. तर पाहू शकता माझ्या बायकोला हात ॲक्च्युली ती घालत नाही, का ती घाबरते. तिला वाटते की ते जिवंत होऊ शकतं आणि परत माझ्या भातात टाळू शकतं, परंतु म्हणून ती चमच्याने नेहमी वाटते. बघा कशी असते. तर तुम्ही पाहू शकता पुढे की आता काय सांगणार, आता की त्यांना कोण सांगणार की बाबा अरे ते तसं नाही आहे, ते मटण आहे कापलेलं, ते काय खाणार नाही आहे. चला पण ठीक आहे, जाऊ दे, काही असू द्या. पुढे बघूया आपण. ते वाफ येते मस्तपैकी. 2 कुकर लावलेत, एकामध्ये रस्सा आहे, एकामध्ये मस्त एकदम गरम मसाला घेतलेला आहे. आता पुढेची रेसिपी तुम्ही पाहू शकता की आता हे माझं घर आहे. पाहू शकता मी एक कॉम्बिनेशन ठेवला आहे व्हाईट आणि येल्लो. इथं पूर्ण फरशी एक लावून टाकलेली आहे. याच्यामध्ये खालती थोडंफार आम्हाला वास्तुतज्ञाने सांगितलं होतं की थोडंसं तुम्ही हे वेगळे चेंज करा, त्यामुळे आम्ही थोडंसं स्टिकरिंग केलेलं आहे. बाटल्या आता पाणी किती दिलं तरी पण तुम्हाला माहिती आहे की लेडीज लोकांना पाण्याची कमतरता असतेच. तर मटके हे ते बनवून आम्ही छोटं झाड पण तुम्ही पाहू शकता इथं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये एक वेगळी एनर्जी येते. तर मसाला वाटून झालेला तरी पण मसाल्यामध्ये अजून थोडंसं पातळ करण्यासाठी आम्ही पुढे करत आहोत मसाला. आता तुम्ही पाहू शकता की त्यानंतर मस्त झणझणीत रस्सा सूप झालेला आहे तयार. बायकोला मला वाटतं की छोटा चमचा भेटला नाही म्हणून मोठा चमच्याने प्यायचा प्रयत्न करते. नाही ॲक्च्युली होण्यासाठी करते का? ओके तर मला वाटतं पिते का काय. चालेल पुढे जाऊया आपण. तर तुम्ही पाहू शकता इकडे आता मस्त एकदम झणझणीत हे बनवलेलं आहे. याच्यामध्ये रेडीमेड घेतली, कारण आळशी तर आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे कसं असतं की आजकालच्या लेडीज जास्त कष्ट नको घ्यायला, त्यामुळे ते थोडंसं रेडीमेड आणतात. आम्हाला सांगितलं की 2 पॅकेट घेऊन या म्हणून आम्ही 2 पॅकेट आणलेत. 2 पॅकेट रेडीमेड टाकलेले आहेत त्याच्यात. आता पाहू शकता पुढे तुम्ही की आम्ही मस्त एकदम झणझणीत रस्सा तयार करत आहोत. मस्त गरम गरम रस्सा त्याच्याबरोबर आम्ही पिऊ. तर पुढे बघूया आता काय मस्त एकदम झणझणीत. त्याच्यामध्ये थोडासा आम्ही मसाला ॲड केलेला आहे. एक आर्टिफिशियल कलर पण त्याच्यामध्ये टाकायचा प्रयत्न करत होतो, पण मी तिला म्हटलं की नको, आर्टिफिशियल कलर टाकू नको, कारण का एक नॅचरली टेस्ट आणि वेगळं एक वेगळी मजा असते. थोडे गार्निश करण्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये